सातारा शहरापासून 14 किलोमीटर अंतरावर असणारे देगाव गाव. या देगाव गावच्या मागे बामनोली डोंगर रांगेमध्ये पाटेश्वर डोंगर आहे. या पाटेश्वर डोंगराचं वैशिष्ट्य म्हणजे या डोंगरामध्ये ज्या लेण्या आहेत, ज्या शिवपिंड्या आहेत, त्या खूप पुरातन आहेत असं सांगण्यात येतं. या ठिकाणी कोट्यावधी शिवपिंड्या आपल्याला या डोंगरावरती पाहायला मिळतात. तसेच प्राचीन काळातील मंदिर देखील या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणचा जो उंची आहे या डोंगराची ही 3025 फूट आहे. तसेच या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर बोटाच्या पेऱ्या एवढ्या आकारापासून ते 4 ते 5 फुटाच्या आकारापर्यंतच्या ज्या शिवपिंड्या आहेत, लेण्या आहेत, त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण आज पाटेश्वर या ठिकाणी मंदिरामध्ये आलेलो आहे. पाटेश्वर मंदिराचा इतिहास पाहिला तर 12व्या शतकामध्ये निर्माण झालेलं हे प्राचीन कालखंडातले हेमाडपंथी अशा प्रकारचे मंदिर आहे. गेले जवळजवळ 5 वर्ष म्हणजे आता 5वी वेळ माझी आहे. मी ह्या पाटेश्वर मंदिराच्या परिसराला भेट देतोय. अत्यंत मनमोहक आणि आकर्षक अशा प्रकारचा हा मंदिर आणि मंदिराचा परिसर आहे. आणि याचं वैशिष्ट्य मला एक अत्यंत चांगलं सांगावंसं वाटतं की भारत देशामध्ये ज्या 2 गणेशानीच्या मूर्ती आहेत, गणेशानी म्हणजे स्त्री वेशातील गणपती, या स्त्री वेशातील गणपतीची एक मूर्ती पाटेश्वर या ठिकाणी आहे. आपण ज्यावेळेस पाटेश्वर या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याकडे जातोय त्यावेळेस त्याच्या उजव्या बाजूला जी आपणाला मूर्ती दिसते ती गणेशानी म्हणजे स्त्री वेशातील गणपती आहे. आणि आपणाला त्याचं महत्त्व लक्षात आलं पाहिजे कारण भारतामध्ये फक्त 2 मूर्त्या अशा आहेत, त्यातली एक मूर्ती पाटेश्वर या ठिकाणी आहे. आणि पद्मनाभ मंदिर जे केरळचं आहे त्या मंदिरामध्ये ज्यावेळेस पद्मनाभाची मूर्ती निर्माण केली त्याच वेळची मूर्ती या ठिकाणी पाटेश्वर मंदिराच्या मुख्य मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला पद्मनाभाची अत्यंत सुंदर अशा प्रकारची आखीव आणि रेखीव मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे माझं सांगण्याचं महत्त्वाचं असणारं तात्पर्य असे आहे की इथं आलेल्या लोकांनी प्रथमतः ह्या 2 मूर्ती पाहून मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करावा. या मंदिराच्या वरच्या बाजूला जर आपण गेला उजव्या बाजूला तर कार्तिक स्वामीची मोरावर बसलेली अत्यंत सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. मंदिरापासून खालच्या बाजूला आलं की आपल्याला मठ दिसतो. मठामध्ये आपण गेल्यानंतर आपलं मन प्रसन्न होतं. मठापासून आपण उजवीकडच्या बाजूने जर खाली यायला लागलो तर वेगवेगळ्या प्रकारच्या प्राचीन कालखंडामध्ये ज्या गुहा निर्माण केल्या या गुहा आपल्याला दिसत आहेत. आणि या गुहेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आकाराची शिवलिंग निर्माण केलेली दिसून येतात. असं सांगितलं जातं की या पाटेश्वरच्या डोंगर रांगेमध्ये 1 कोटी शिवलिंग आहेत. फक्त आपण ती पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण जर या गुहेमध्ये समोरच्या एका गुहेमध्ये गेला तर एका गुहेमध्ये शिवपिंडीवर 1000 छोट्या छोट्या पिंडी आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा प्रकारच्या 1000 असणाऱ्या पिंडी प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहता येतात. सांगण्याचं महत्त्वाचं असणारं तात्पर्य आहे की पाटेश्वर सारखं असणारं अत्यंत महत्त्वाचं असणारं ठिकाण आपण अत्यंत पर्यटन स्थळाबरोबरच धार्मिक एक हिंदुत्वाचं महत्त्वाचं ठिकाण म्हणून आपण याच्याकडे पाहायला काहीच हरकत नाही. पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर पाटेश्वर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना या पर्यावरणाचा आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी किंवा इथली जैवविविधता राखण्यासाठी तर चांगल्या प्रकारे हातभार दिला तर मला वाटतं हे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एक अत्यंत चांगल्या प्रकारचं धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकास होईल. या ठिकाणी सर्वांनी भेट द्यावी. श्रावणातल्या 3ऱ्या सोमवारी या ठिकाणी खूप मोठी यात्रा भरते, लोक येतात. आज महाशिवरात्रीच्या निमित्त आपण सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. हे पाटेश्वरच्या डोंगरावरचं वातावरण तर एकदम फ्रेश आहे. जंगल आहे त्यामुळे ऑक्सिजन भरपूर आहे आणि शांतता खूप आहे. येणारे भाविक खरंच भाविक आहेत आणि ते येत आहेत. आणि इथं ज्या पिंडी आहेत त्या लाखोच्या संख्येने पिंडी असतील. अगदी 4-4.5 फुटापासून ते अगदी 1-2 इंचापर्यंतच्या पिंडी आहेत. इथं एक युनिक आम्हाला ह्याची मूर्ती शिल्प बघायला मिळालं, नंदीचं. की जे नंदीचं शिल्प असं आहे की समोरून आपल्याला वेगळं काहीतरी देवाची मूर्ती असं वाटतंय आणि आत गेल्यानंतर पाहिलं तर आपल्याला ती चांगली नंदीची शिल्प आहे असं वाटतंय. अगदी युनिक आहे. अगदी लोकांनी येऊन बघावं असं वाटतंय. येणाऱ्या पर्यटकांनी आपल्या सोबत असणारे एक म्हणजे इथं अजिबात कचरा नाहीये. जे काय आहे तो विविधतेमुळं किंवा जैविक कचरा आहे. म्हणजे कुठंतरी गाईंचं शेण किंवा पाला की जो मिक्स होऊन त्याचं खतच होणार आहे. पण येणाऱ्या पर्यटकांनी येताना जे काही प्लास्टिक ह्याच्या रॅपर्समध्ये खाऊ चॉकलेट काही आणतील ते किंवा पाणी बॉटल वगैरे काय आणलं तर तो कचरा त्यांनी सोबत घेऊन जावा की त्याची हानी आपल्या ह्या धार्मिक स्थळाला पण लागू नये, निसर्गाला पण लागू नये. याची काळजी मात्र आपण स्वतः सर्वांनी घेतली पाहिजे. नमस्कार, माझं नाव विकास माने. मी देगावचा रहिवासी आहे आणि मी नेहमीच येतो पाटेश्वरावरती. किती वर्ष झाली येत आहे? तसं लहानपणापासून दरवर्षी येतो.
नक्की या पाटेश्वरचा इतिहास काय आहे? काय सांगाल याच्याबद्दल? नक्की पाटेश्वरचा इतिहास म्हटलं तर तसे म्हणजे ऐकिवात असं आहे की पांडवकालीन मंदिरं वगैरे आहेत. मूर्त्या छान आहेत. भरपूर साऱ्या पिंडी आहेत तिथं आणि मस्त वाटतं. समाधान वाटतं इथं आलं की. कधीपासून म्हणजे कधीपासून ते मंदिर आहे किंवा काय त्याच्याबद्दल थोडीफार काय माहिती? मंदिर खूप पुराणे आहेत असं ऐकून आहे. म्हणजे आमच्या पूर्वजांकडून किंवा आई-आजोबा वगैरे त्यांच्याकडून पण ऐकलेला आहे ना विषय. तर जुनी मंदिर आहेत, खूप जुनी मंदिर आहेत. आणि ऐकिवात असं आहे की ते पांडवकालीन असावीत असं. मूर्ती-बिर्ती छान आहेत. खूप साऱ्या पिंडी आहेत. इथं आलं की मस्त वाटतं, समाधान वाटतं. आता नाही, धार्मिक स्थळांची निगा तर राखलीच पाहिजे. म्हणजे आता प्लास्टिक बॉटल आहेत, प्लास्टिक आहे. हे असं इकडे-तिकडे टाकलं नाही पाहिजे. आपला कचरा आपल्याबरोबर घेतला पाहिजे. मी प्रवीण पटेल, सातारावरून आलोय. मी 5वी वेळ इथं यायची महाशिवरात्रीच्या वेळेस. इथं आल्यावर इतकं प्रसन्न वाटतं आणि शांत वातावरण आहे. खूप चांगलं आहे आणि इतकं शुद्ध वातावरण आणि एवढ्या वर आहे, माणसांची एवढी गर्दी आणि सकाळी पहाटेपासून इथं एवढीच गर्दी आहे. ते आता खूप एकदम मस्त वाटतं आणि प्रसन्न वाटतंय. पर्यंत खूप खूप छान वाटलं आणि छोट्या-छोट्या शिवलिंग भरपूर आहेत इथं आणि माणसांनी इथं येऊन दर्शन घ्यावं आणि हा एरिया थोडा डेव्हलप व्हावा अशी माझी इच्छा आहे. आपल्यासोबत काही भाविक भक्तांनी बातचीत केली. या बातचीतीत सांगत असताना या ठिकाणचं वातावरण खूप निसर्गरम्य आहे, शांततेत आहे, श्रद्धा प्राप्त होते या ठिकाणी आल्यानंतर. तसेच या ठिकाणी जे शिवलिंग आहेत ते पुरातन काळातील आहेत. आम्हाला खूप भारी वाटलं. अशा प्रतिक्रिया देखील या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळेल. तसेच जी या ठिकाणची जैवविविधता आहे ती शाबूत राहण्यासाठी आपल्या धार्मिक स्थळांची योग्य ती निगा राखणे गरजेचं आहे. कचऱ्यासारख्या गोष्टी या ठिकाणी करू नयेत. जर आपण प्लास्टिकच्या कोणत्या गोष्टी आणल्यासोबत त्या परत आहेच घेऊन जावं. त्याच्यामुळे आपले जे पर्यावरण आहे त्याचा ऱ्हास होण्यापासून थांबणार आहे. तसेच आपण आपल्या धार्मिक स्थळांची काळजी घेणं गरजेचं आहे. अशी प्रतिक्रिया आहे ती नवराष्ट्र मराठीसोबत बोलताना या ठिकाणच्या भाविक भक्तांनी दिलेली आहे. ओमकार सोनाली, नवराष्ट्र मराठी, पाटेश्वर, सातारा.